रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. लखमापूर जिल्हा परिषद गट आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा व हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जिल्हा परिषदच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, उपपोलीस निरीक्षक विजय पवार, प्राचार्य तनय्या भालेराव, जिल्हा परिषद सदस्य लता बच्चाव, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती मनीषा पगार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तारा दळवी या होत्या. प्रमुख उपस्थितीत मविप्रच्या प्रथम महिला संचालिका शालन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य नूतन अहिरे, सटाणा बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती मंगला सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अनिता चव्हाण, वंदना भामरे, ज्योती मगर, लखमापूर ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच व सदस्य अशा सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ब्राह्मणगाव लखमापूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना महिला सक्षमीकरण मेळावे आयोजित करणार असल्याचं आयोजक प्रसाद दळवी यांनी सांगितलं आहे व आभार मानले. आमच्या महिला या ठिकाणी कोणत्याच पद्धतीने मागे नाही. आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी स्मारकाची तयारी केली नाही. तर फक्त एक आम्ही आवाहन केलं की बाबा महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी येणार आहे, तर सर्व गावांनी उपस्थित व्हायचं. तर त्या ठिकाणी 90% महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. या ठिकाणी माझ्या एका हाकेला हाक देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचे आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपण ताई असेच कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. आमच्या या पूर्ण लखमापूर ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमचं आता लखमापूर झालं. या लखमापूर नंतर आम्ही आता ब्राह्मणगावला अशाच पद्धतीने कार्यक्रम घेऊ. त्याच्यानंतर अजमेर समजानं अशा सर्व गटामध्ये या ठिकाणी माझं या कार्यक्रम घेण्याचं नियोजन आहे. कारण जेणेकरून महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजे. आणि या इथं उपस्थित प्रत्येक महिलेला माझी एक हात जोडून विनंती की आपल्या इथं जी सून येणार आहे, या सुनेला मुलीप्रमाणे जर वागणूक दिली तर कोणत्याच या ठिकाणी भानगड तंटा होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आपली मुलगी आली, आपण तिला 4 दिवस कसं एकदम चांगल्या पद्धतीने वागणूक देतो, त्याच पद्धतीने आपली ही सून आपल्याला आयुष्यभर सांभाळते. हिला आपण थोडीशी मुलीप्रमाणे वागणूक द्या अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रसादांचा फोन आला. पहिलं तर सगळ्या महिला भगिनींना सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला मैत्रिणींना, हा कार्यक्रम मला दादा असं सांगायचं की सत्कार वगैरे केले आपण, पण थोडंसं आता इथून पुढे आपण थोडं इन्फॉर्मल करूया की तुम्ही माझ्याशी चर्चा करा आणि मी तुमच्याशी चर्चा करेल. इथे सगळ्या बसलेल्या मान्यवर जे आहेत त्यांनी कुठे ना कुठे वरच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे भाषण न करता तुमचे बचत गट आहेत, बरोबर ना? बचत गटांना काय सवलती मिळाल्या पाहिजे, तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणजे काय, बचत गट कशासाठी आपण काढलेला, आपण योग्य मार्गाने काम करतोय का, हे सगळे प्रश्न उत्तर तुमच्याही मनात असतील. आणि इथे बसलेल्या सगळ्या जणी एखादा प्रश्न मी नाही उत्तर देऊ शकले, ताई देतील, त्या ताई देतील, ह्या ताई देतील, अशा सगळ्या अनुभवी महिला दादांनी तुमच्या समोर आज बसवलेल्या आहेत. त्यामुळे आपण हा सत्र कुठलंही भाषण न करता किंवा एखादं फॉर्मल आम्ही येणार, आम्ही भाषण करणार, तुम्ही ऐकणार, तुम्ही घरी जाणार आणि विसरून जाणार, हे नको करायला. तर पहिलं तर बचत गट किती आहेत? हात बचत गटाच्या महिला कोण कोण आहेत? सगळ्या बचत गटाच्या. अरे वा, आवडता विषय आमचा. बरं, बचत गट का काढले तुम्ही? हा सांगा. हा, माईक पास करूया आपण. बचत गट का काढले ताई? मॅडम, आम्हाला महिला सक्षम करायच्या होत्या. महिलांना आम्हाला घराच्या बाहेर काढायचं होतं. फक्त घरातच त्यांना
ठेवायचं नव्हतं. बचत गट म्हटलं म्हणजे फक्त पैसा नाही तर महिलांना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू. बरं, ताईंनी सांगितलं महिलांना सक्षम करायला. तर आता किती महिला यातून उद्योग व्यवसाय करतात ते हातवर करा. 1 2 3 4 5 6 म्हणजे मोजक्या महिला आहेत. तुम्ही घरगुती काम करता पण मोठं ग्रुपमध्ये येऊन बचत गट म्हणून किती जण काम करतात ते? तुमचा एकच ग्रुप मला दिसतोय, बरोबर ना? तर बचत गट आता ताईंनी सांगितलं बचत करायला आणि बाहेर पडून सक्षम व्हायला. तर मागे आजी आहेत, काही महिला आहेत जुन्या, इथे पण मावशी आहेत. बचत ही महिलांची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे कुठे पूर्वीच्या महिला असतील उशीच्या खोळामध्ये, तांदळाच्या डब्यामध्ये, कुठे पिठाच्या डब्यामध्ये महिला पूर्वीपासून बचत करायच्या ना. मग आपण हे बचत गट ही संकल्पना का सुरू केली आहे? बचत गट तुम्ही का सुरू केलेत आणि सक्षमीकरण ह्याचा अर्थ काय आहे नक्की? काय आहे अर्थ? कोणी सांगेल? तुम्ही आज बचत गटात सगळेजण ताईंनी सांगितलं बचत गट आम्ही महिला सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केले. म्हणजे आता मी म्हणू शकते का या सगळ्या महिला सक्षमीकरण झालेलं आहे, सक्षम आहेत, बाहेर पडलं तर एकट्या मिळून काही उभं करू शकतील? हो आहे. कुठेतरी आपण हो म्हटल्या पण कुठेतरी आपल्याला अजून त्याच्यात भर पडली पाहिजे. तर मी त्यासाठी आज इकडे आलेले आहे. बचत गट का काढायचे आणि बचत गटातून तुम्हाला काय मार्गदर्शन होऊ शकतं किंवा फायदे काय आहेत हे थोडक्यात सांगते.